शेतकरी मित्र, जय सिटी वैदिक. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. मित्र हो, आज मी तुमच्यासोबत एक आनंदाची गोष्ट शेअर करणार आहे. अमोल गायकवाड धाराशिवकर यांनी आपल्याबरोबर त्यांचा अनुभव शेअर केला की आमच्या 8 गायी आहेत आणि त्यांना मी चालू केलंय मिल्क चार्जर. 3 बकेट आतापर्यंत संपले आहे. रिझल्ट खूप छान आहे. मित्र हो, आज आपण बोलणार आहोत जे शेतकरी वापरल्यानंतर त्यांना छान रिझल्ट येतात त्यांच्या संदर्भामध्ये. मला पहिले एक गोष्ट तुमचं अभिनंदन करायचंय की आपण आपला अनुभव युट्यूबवर कमेंटच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपवरती आपण तो पोस्ट केला. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, जेव्हा आपण आभार मानतो एखाद्याचे तेव्हा आपल्याला मिळण्याचे रस्ता आपण आणखी मोकळा करत असतो. जसं उदाहरण घ्या की जर तुम्ही घरामध्ये तुमच्याकडे 2 मुलं आहेत आणि तुम्ही त्यांना खाऊ घेऊन गेलात. खाऊ घेऊन गेल्यानंतर एक मुलगा येऊन तुम्हाला मिठी मारतो आणि थँक्यू पप्पा म्हणून तुमची पप्पी घेतो, आभार मानतो तो, आणि एक मुलगा खाऊ घेऊन पळून जातो. तर तुम्ही पुढच्या वेळेस जेव्हा खाऊ आणाल तेव्हा तुम्हाला पहिली आठवण कोणाची? ज्याने तुमची पप्पी घेतली, मिठी मारली आणि थँक्स म्हटला, त्या मुलाची येईल. मित्रांनो, परमेश्वराचं पण तसंच आहे. तुम्ही ज्या सृष्टीमध्ये जे जे तुम्हाला चांगलं मिळालं त्याचा आभार माना आणि ते आभार मानण्याची सर्वात सुंदर पद्धत आहे की दुसऱ्याला प्रेरणा द्या. बरोबर आहे मित्रांनो? मिल्क चार्जर वापरल्यानंतर ते सातत्याने पुढे वापरत राहिलं पाहिजे. काय होतं, नंतर रिझल्ट मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना असं वाटतं की आता वापरायची काही गरज नाहीये, आपलं सगळं छान झालेलं आहे, आणि त्याच्याकडे औषध म्हणून बघतात आणि नंतर वापर बंद करतात. काही महिने त्याचा असर राहतो आणि नंतर पुन्हा ते मिनरल मिक्सरकडे इतर गोष्टींकडे वळतात, समस्या यायला लागतात आणि मग म्हणतात की याचे रिझल्ट पहिल्यासारखे येत नाही. मित्रांनो, आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, मिल्क चार्जर हे आपल्याला सातत्याने वापरायचं आहे, कारण ते एक च्यवनप्राश आहे आणि आजच्या आहाराबरोबर हायब्रिड ह्या सगळ्या आणि केमिकलच्या आहाराबरोबर या वातावरणामध्ये त्याचा सातत्याने वापर करणं गरजेचं आहे. आपलं अभिनंदन. आपण अशाच प्रकारे सातत्याने वापरत राहा. धन्यवाद.